असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। कामगार विभागाच्या अंतर्गत कामगाराच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी त्यांच्या विभागाची कामं करणाऱ्या ठेकेदारांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या व त्याची माहिती घ्यावी, जेणेकरून अशा कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणं सुलभ होईल। सर्व संबंधित विभागांनी सामाजिक बांधिलकी ठेवून या कामाला प्राधान्य द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्याच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते। यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, ईशादीन शेळकंदे, गायकवाड, वीणा पवार तसंच पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। यानंतरही जिल्ह्यातील जे ठेकेदार कामगारांची संख्या व माहिती देणार नाहीत अशा ठेकेदारांविरोधात सामाजिक सुरक्षा कायदा 2008 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या बैठकीदरम्यान दिले। दरम्यान कामगारांना बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तसंच आधार कार्ड महत्त्वाचं असल्याची माहिती कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली।